सावधान, गीतेची शपथ घेऊन सांगतो, ही स्त्री तुमचे प्राण घेईल. ही स्त्री कोणी बाहेरची नाही. डोक्याला एकदम सुन्न वाटेल की. सिंह राशीच्या लोकांनो, आपले सर्वांचे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात स्वागत आहे. मित्रांनो, सावधान, गीतेची शपथ घेऊन सांगतो, पुढील 10 दिवसात ही स्त्री तुमचे प्राण घेईल. तुमच्या मृत्यूचे षड्यंत्र तिने रचले आहे. तुमच्या लहानशा चुकीमुळे तुमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. कारण ही स्त्री पुढील 10 दिवसात तुमच्यासह तुमच्या कुटुंबावर भयंकर काळे जादू करून विध्वंस करणार आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, तुमच्या डोक्याला एकदम सुन्न वाटेल की ही स्त्री कोणी बाहेरची नाही, तर तुमच्या आजूबाजूलाच राहते. तुम्ही तिला खूप चांगल्या प्रकारे ओळखता. ही स्त्री 24 तास तुमच्यावर लक्ष ठेवून असते. तुम्ही काय करता, कुठे जाता, कुणाला भेटता, काय खाता, काय पिता, याच्या प्रत्येक गोष्टीवर तिची वाईट नजर असते. मित्रांनो, ही स्त्री तुमच्या मागील 7 जन्मांपासूनची शत्रू आहे. या स्त्रीपासून जितक्या लवकर सुटका करून घ्याल तितकं तुमच्यासाठी चांगलं, नाहीतर ती तुम्हाला पूर्णपणे संपवून टाकेल. हिने तुमचे सुख तर आधीच हिरावून घेतले आहे. घरातील आनंद, हसरा चेहरा, तुमची संपत्ती, सगळं काही तिने आधीच लुटले आहे. आता उरले आहे फक्त तुमचे प्राण. होय मित्रांनो, आता तुमचे जीवही संकटात आहेत. पण घाबरण्याची गरज नाही, कारण आज मी या काळ्या सावलीसारख्या स्त्रीची खरी ओळख तुम्हाला देणार आहे. पुढील 10 दिवसात तुमच्या आयुष्यात कोणत्या मोठ्या घटना घडणार आहेत, त्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. सिंह राशीच्या लोकांनो, ही स्त्री कोण आहे? तुमच्याशी तिचे काय नाते आहे? ती कोणते काळे जादू करत आहे? त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होत आहे? तुम्ही स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण कसे करू शकता, यावर मी सविस्तर चर्चा करणार आहे. पुढील 10 दिवसात तुमच्या जीवनात कोणता मोठा बदल होईल, किती फायदा होईल, किती तोटा होईल, याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटी, तो गद्दार कोण आहे, जो तुमच्या सोबत राहतो पण तुम्हालाच संपवत आहे? घरात राहून घराला दिमकासारखा पोखरत आहे. पाहिलं आहे ना तुम्ही, काही लोक बाहेरून चांगले दिसतात, पण मनातून ते तुमच्या प्रगतीला जळत असतात. काही लोक तुमच्याच सोबत राहतात, पण तुम्हालाच नेहमी हानी पोहोचवत असतात आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसते. जसे दिमक लाकडाला आतून पोखरतो, तसे हे लोक तुमच्या आयुष्याला पोखरत असतात. तुम्हाला वाटतं की ते तुमचे आप्त आहेत, पण सत्य वेगळंच असतं. ते तुमच्याच कमाईवर जगतात, तुमच्या कष्टावर मौज करतात आणि तुम्हाला संपवण्याचा कट रचतात. सिंह राशीच्या लोकांनो, मी तुमच्या राशीशी संबंधित सर्व मोठ्या बाबी सांगतो. मी तुमच्या गरिबी आणि श्रीमंतीशी संबंधित गोष्टीही स्पष्ट करतो. कोणते उपाय केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल, कोणत्या मंत्रांनी शत्रूंपासून सुटका होईल, हे सर्व मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे कृपया हा चॅनेल सबस्क्राईब करा. तुमच्यापैकी अनेकांनी अद्याप हा चॅनेल सबस्क्राईब केलेला नाही. ही तुमची मोठी चूक आहे, कारण जर तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही, तर पुढे होणाऱ्या मोठ्या घटनांबद्दल तुम्ही अनभिज्ञ राहाल. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली आहे. तब्बल 4 दिवस लागले आहेत हा व्हिडिओ तयार करण्यासाठी. त्यामुळे कृपया याला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव असे लिहा. जो कोणी श्रद्धेने जय शनिदेव लिहील, त्याच्यावर शनिदेवांची कृपा राहील. विश्वास ठेवा, जो मनापासून जय शनिदेव म्हणेल, त्याची प्रत्येक इच्छा पुढील 24 तासात पूर्ण होईल. तो माणूस नक्कीच मोठा आनंद अनुभवेल.
त्यामुळे लगेच जा आणि कमेंट करा, जय शनिदेव. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल, तुम्ही काही संकटात सापडले असाल, तर खाली कमेंटमध्ये तुमची समस्या लिहा. मी त्यावर योग्य उपाय सुचवेन, तेही पूर्णतः विनामूल्य. अनेक ज्योतिषी आणि तांत्रिक लोक तुमच्याकडून पैसे उकळतात, पण ते उपाय सांगत नाहीत. ते तुमच्या समस्या सोडवण्याऐवजी अजून वाढवतात आणि तुमच्याकडून हजारो लाखो रुपये घेतात. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की पुढील 10 दिवस तुमच्या आयुष्यात एक मोठा महापरिवर्तन घेऊन येतील. समजा, उन्हाळ्याचे दिवस जसे पुढे जातात, तसे जीवनातील दुःख दूर होतात. वसंत ऋतूच्या सुरुवातीला झाडांवरील पानं गळतात, त्यानंतर नवी पालवी येते. अगदी तसंच आता तुमच्या आयुष्यात एक नवा सुरुवात होणार आहे. सिंह राशीच्या लोकांनो, शनी ग्रह तुमच्या राशीत महत्त्वाचा बदल घडवणार आहे. 7.5चा नवीन टप्पा तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. मागील टप्प्यात तुम्ही खूप दुःख भोगले, कष्ट केले, पण काहीही हाती लागले नाही. उलट जे होतं तेही निघून गेलं. रक्ताच्या अश्रूंनी डोळे भरले, पण समाधान मिळालं नाही. पण आता काळ बदलणार आहे. पुढील 10 दिवसात एक मोठा सकारात्मक बदल होईल. परंतु शत्रूंपासून सावध राहा, कारण हे शत्रू कुठलाही संधी गमावणार नाही. कधी कधी घरातील लोकच आपल्याला संपवायच्या मागे लागतात. तुम्ही मोठ्या कुटुंबात असाल तर तुम्हाला हे समजेल. ज्या कुटुंबात 2-3 भाऊ असतात, त्यांच्यामध्ये नेहमी पैशासाठी, मालमत्तेसाठी वाद होतात. एकमेकांच्या वाट्यासाठी भाऊ भाऊला संपवतो. मुलं वडिलांना मारतात. सिंह राशीच्या लोकांनो, आजचा काळ अत्यंत कठीण आहे. जिथे मालमत्ता आणि पैसा येतो, तिथे रक्ताच्या नात्यांची किंमत राहत नाही. पण तुम्ही मात्र निष्पाप आहात. इतके भोळे आहात की कोणीही गोड बोलून तुमचं सगळं हिसकावून घेतं आणि तुम्हाला कळतही नाही. पण काळ बदलत आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहून शहाणे होत आहात. काही दिवसांपूर्वी एका भावाने कमेंट केली होती की, गुरुजी, मी पूर्वी खूप सरळ होतो. माझ्या भावांनी मला लुटलं. पण तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मी हुशार झालो आणि माझा हक्क परत मिळवला. मित्रांनो, अशा कमेंट्स पाहून आनंद होतो. कारण सगळ्यांनाच आपल्या हक्कासाठी लढावं लागतं. हा कलियुग आहे. जर तुम्ही भोळसर राहिलात, तर प्रत्येक जण तुमचं सुख हिरावून नेईल. आजच्या जगात सुईसुद्धा वाटली जाते, एवढी परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सावध राहा. पुढील 10 दिवस तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार आहेत. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या जीवनात शत्रूंपासून बचाव करणे खूप गरजेचे आहे, विशेषतः जर त्यांचा संबंध तंत्रमंत्र आणि काळ्या जादूशी असेल. तुम्हाला आधीच हे जाणून घ्यायला हवे की तुमच्या आयुष्यात अनेक शत्रू आहेत आणि ज्यांच्यावर तुम्ही कधी विश्वास ठेवला, तेच तुमच्याशी दगाबाजी करू शकतात. काही लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात, त्यांच्या चेहऱ्याचा उलगडा नंतर होतो. आणि हेच मी तुम्हाला अनेकदा सांगत आलो आहे की तुमच्या घरी काही स्त्रिया येतात आणि तुम्ही त्यांच्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. स्त्रिया तंत्रमंत्राच्या बाबतीत पारंगत असतात. त्या कुठल्याही गोष्टीत तोंडी वाद किंवा शारीरिक बळ वापरता, तांत्रिक क्रिया आणि दृष्ट लागणे यांचा वापर करून शत्रुत्व निभावतात. जर एखादी स्त्री मनात एखाद्याला शत्रू मानली तर ती त्याला संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. काही स्त्रिया तंत्रमंत्राचा वापर करून घरावर जादूटोणा करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते.